नमस्कार मंडळी. भारतीय धर्माचा इतिहास ह्या सिरीजवर हा दुसरा व्हिडिओ. इन डिफेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचा संरक्षण हा आमचा हेतू आहे. तर आज बोलणार आहोत आपण स्त्री, संस्कृती व धर्म. तर स्त्रियांचा जो भागीदारी आहे संस्कृती निर्माणात, त्यात ती अगदी आधी मानव आहे. ती म्हणजे पहिली येते सात, तिचा नंबर पहिला लागतो संस्कृती निर्माणामध्ये. का तर ती पहिली शेतकरी, पहिली कुंभारीण असं मानवशास्त्रज्ञ बोलतात. तिच्यावर जबाबदारी होती मूल सांगोपनाची, गरोदरपणाची. त्यामुळे ती जंगलात काही खूप अशी फिरू शकायची नाही, लांब लांब फिरू शकायची नाही. तिला लपून बसणं, आपल्या बाळाला कुठेतरी लपून ठेवणं, जवळपास अन्न शोधणं हे काम होतं तिचं. आणि पुरुषाला खूप लांब जायची, त्याला स्वातंत्र्य होतं, त्याला काही बंधन नव्हतं. तो कितीही लांब जाऊन किती मोठे मोठे प्राणी मारून खाऊ शकायचा. आणि असे आपण जंगलात किती वर्ष राहिलो तर 2 ते 4 लाख वर्ष आपण जंगलात काढलं. आणि आपण फक्त शेतकरी म्हणून जो गाव बसवलं, नगर बसवलं, ते फक्त 10,000 वर्षाचा इतिहास आहे. तुम्ही समजून घ्या, आपण जंगलवासीत 2 ते 4 लाख वर्ष होतो. गाव व नगर बसवून आपल्याला फक्त 10,000 वर्ष झाले. तर धर्म, संस्कृती, गाव, नगर, भाषा, लिहिणं हे सगळं 10,000 वर्षाची आपली प्रगती आहे. तर स्त्री का बरं पहिली शेतकरीण व पहिली कुंभारीण? तर तिला एक जागा पकडून राहावं लागलं मुलांमुळे, गरोदरपणामुळे. तर तिला एका जागेचा उन्हाळा पावसाळा समजलं, तिला बिया कधी रोवायचा, कधी काढायचा हे समजलं. त्यामुळे ती पहिली शेतकरी व पहिली कुंभारीण. का तर तिचं रडणारं मूल आहे, उद्या रडणार आहे ते मूल. तर मटण आहे तिच्याकडे, तर पानात बांधून जरा मातीत ठेवलं तर उद्या राहतं, सडत नाही, हे ती शिकली. त्यामुळे तो मातीत बांधलेला जो तिचा कला आहे तो पुढे जाऊन कुंभारकी झाली. तिचं ते कुठली मोसम मध्ये कुठला बिया रोयला तर कधी फळ मिळेल हे जे तिचा ज्ञान आहे ते तिला शेती झाली. शेतीसाठी तिचा तो ज्ञानाचा फायदा झाला. आणि शेती हा खूप कठीण काम आहे. माती उकरा, डोंगर तोडा, पाणी घ्या, हे काय सोपं काम नाही आहे. त्याला चिकाटी लागते आणि चिकाटी स्त्रियांकडे असतं. आणि तो परत परत करावा लागतो. बोरिंग, त्याच्यात काही नवीन हे नाहीये, ऍडव्हेंचर नाहीये, साहस नाहीये. पुरुषांना ते आवडणारं काम नव्हतं आधी. नंतर गाव बसलं, गावात सत्ता आली, संपदा आली, मग पुरुषांनी हाती घेतलं. आधी पुरुषांना त्याचं काहीही आवडही नव्हता. त्यामुळे स्त्रियांनीच मेहनतीने गाव बसवलं. तर ह्याच्या असं नाही की ते आपण अंदाजाने सांगतो, हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे. 2015चा अभ्यास आहे जर्मनीचा, की जर्मन लॅबोरेटरीने अभ्यास केला अमेझॉन जंगलाचा. अमेझॉन जंगल हा खूपच दाट जंगल आहे आजही. तर तिथे असेच हंटिंग, गॅदरिंग, शिकार आणि शोधून खाण्याचा एक कळप फिरत असतात. त्यातल्या त्यांनी स्त्रियांचा कळप आणि पुरुषांचा कळपाचा अभ्यास केला. त्यांना कळलं की पुरुषांचा कळपाचा बॅक्टेरिया आणि स्त्रियांचा कळपाचा बॅक्टेरिया पुरुषांचा कळपाचा गट बॅक्टेरिया म्हणजे आतडीचा बॅक्टेरिया आणि पुरुषांचा कळपाचा आतडीचा बॅक्टेरिया हा वेगळा आहे. कारण अन्न वेगळं आहे. स्त्रिया छोटे प्राणी खातात, सस्याहारी आहेत, फळकंदमुळे खातात. आणि पुरुष जास्त करून मोठं प्राणी खातात, लांब लांब जाऊन मारून मोठे प्राणी खातात. तर हे जे काय आपण विचार करतोय ते ह्याच्यातनं जर कसे अजून एक विषय म्हणजे मानवशास्त्रज्ञ सांगतात की तुम्हाला जर कुठला कळप कुठल्या स्तरावर होता उत्क्रांतीचा हे अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या मातीखाली आपल्याला जेव्हा त्यांचा हाडं मिळतात, तो हाडाचा अभ्यास करताना जर त्यांचा खुब्याचा हाड बरा झालेला होता, तो माणूस हाड तुटल्यानंतर बरा होऊन हिंडा फिरायला लागला होता, तर तो जो कळपाचा तो भाग होता, तो कळपाचा भाग उत्क्रांतीमध्ये पुढे होता. का तर खुब्याचा हाड तुटल्यानंतर कोणी चालू शकत नाही. चालू शकला नाही तर तो खाणार काय, कोण त्याला आणून देणार आहे? ते सगळेच अन्न शोधायचं काम करायचंय. तर कोणतरी त्याला संगोपन केलंय, त्याची काळजी घेतली आहे, त्याचा हाड बरा होईपर्यंत त्याला खायला घातलंय. तो जर तर म्हणजे तो कळप उत्क्रांतीत पुढे गेलेला आहे. आणि जर
त्याला तो तसाच मेलाय, त्याचा खुब्याचा हाड तुटलाय, तो तसाच मेलाय, म्हणजे तो जो कळप होता तो उत्क्रांतीत अजूनही मागे होता, असं मानवशास्त्रज्ञांचा म्हणणं आहे. मग आपल्याला एक गोष्ट समजतं की उत्क्रांतीत पुढे येणं, धर्मसंस्कृती बनवणं, त्याला एक बेसिक गोष्ट लागतो, एक अगदी मूळ विषय लागतो, मूळ आयडिया अथवा मूळ आदर्श अथवा मूळ विचार लागतो, तो म्हणजे प्रेम आणि जबाबदारी घेणं. तर पहिला जो सामाजिक संबंध होता मानवांचा तो आई आणि मुलाचा. आई मुलासाठी जबाबदारी घेते, प्रेम करते, अतिप्रेम करते, ते काय म्हणतात अनकंडिशनल, त्याला काही कंडिशन नसतं त्या प्रेमाला, तसं अनकंडिशनल प्रेम करते. तर तो पहिली पायरी आपली समाज निर्माणाचा, सामाजिक. तर समाजामध्ये एकमेकांना हात धरून पुढे गेलं तर समाज निर्माण होईल, संस्कृती वाचेल, माणूसही, माणसाचा समाज सुखी राहील. तर आज जर आपण भारत हिंदू मुस्लिम केलं आणि एकमेकांच्या अंगावर धावून आलो तर आपल्याला भविष्य नाही, देश म्हणून भविष्य नाही. संस्कृती वाचवण्यासाठी, माणसं वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी एकमेकांबरोबर राहणं आणि देशाची राजकारण धर्मापासून लांब ठेवणं, धर्म नसलेलं राजकारण करायला लावणं, हे सत्ताधाऱ्यांकडे धर्माचा राजकारण होऊ नये ह्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी. थँक्यू. जय संविधान. संविधान जिंदाबाद.